नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. जसे की आपल्याला माहितीच आहे, गेल्या आठवड्यामध्ये आपण आपलं RRB ग्रुप डी रेल्वे एक्झामसाठीचं ई-बुकचं काम आपलं चालू होतं आणि ते काल पूर्ण झालेलं आहे. आणि हे ई-बुक आपल्या इंट्रोडक्शनसाठी सध्या घेऊन आलो आहोत. जवळजवळ 336 पेजचं हे ई-बुक आहे आणि यामध्ये जेवढा काय सिलेबस आहे तो सिलेबस आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला आहे, अलॉंग विथ व्हिज्युअलायझेशन कन्सेप्ट, रिअल टाईम यूज आणि काही उदाहरणे की जेणेकरून विद्यार्थ्यांसाठी ते पर्टिक्युलर टॉपिक एकदम असा प्रॉपरली लक्षात राहील अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर या ई-बुकमध्ये सगळ्यात अगोदर आपण परिचय बघू, पुस्तक परिचय बघू. तर शिक्षण म्हणजे केवळ माहितीचे संकलन नव्हे, तर ते मानवी चरित्र्याचे आणि बुद्धीचे प्रगटीकरण आहे. इजी रिफॉर्मर्सच्या माध्यमातून एक असे स्वप्न पाहत आहे जिथे प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षक स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण विकास करू शकेल. आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे केवळ पदव्या पुरेशा नाहीत, तर कौशल्य आणि सर्जनशीलता ही खरी संपत्ती आहे. हे पुस्तक म्हणजे आजपर्यंत जे काय अनुभवलं आहे, जे काय जगामध्ये दिसतंय, त्या बेसिसवरती एक छोटासा प्रयत्न आहे असं आपण समजू शकता. वाचकांसाठी एक संदेश असा आहे, हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही तर कृतीत आणण्यासाठी आहे. आपण एकत्रितपणे शिक्षण पद्धतीतील पारंपरिक जळमटे झटकून टाकूया आणि असा सिस्टम उभा करूया जिथे प्रत्येक मूल आनंदाने शिकेल. इतिहासाचा वारसा जपूया, भविष्याचे स्वप्ने रंगवूया, एज्यू रिफॉर्मर्ससोबत शिक्षणाचे नवे दालन उघडूया. आपला स्नेह. हे अशा प्रकारचं बुक आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे बुक आहे ते टोटल सिलेबस कव्हर केलेलं आहे, अलॉंग विथ ह्याच्यामध्ये जवळपास 300-350 पेजेसचं हे बुक आहे. तुम्ही पाहू शकता. ॲक्च्युली हे जे बुक आहे ते आता रेडी टू प्रिंट आहे. आता ह्यामध्ये आपण डायग्रॅमसुद्धा प्रॉपरली वापरलेले आहेत. हे पाहू शकता, डायग्रॅम वापरलेले आहेत, व्हिज्युअलायझेशन पद्धत वापरलेली आहे. पाहू शकता. हे अशा प्रकारचं बुक आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या अजून 2 ई-बुकचं काम चालू आहे, जे 7वी ते 10वी विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे, ज्यामध्ये विज्ञान आणि मॅथमॅटिक्स, गणित या 2 विषयांचे जे काही लेसन्स आहेत, धडे आहेत, कन्सेप्ट आहेत, थेरम्स आहेत, त्यांना प्रॉपरली एक्सप्लेन केलेलं आहे. व्हिज्युअलायझेशन पद्धत वापरली गेलेली आहे. त्या पर्टिक्युलर टॉपिकच्या खाली व्हिज्युअलायझेशन पद्धत, त्यानंतर स्टोरी टेलिंग, त्या पर्टिक्युलर टॉपिक स्टोरीमध्ये कसा शिकवायचा, त्याचबरोबर त्याचा रिअल टाईम यूज काय, अशा प्रकारचे डिटेलिंग त्या पर्टिक्युलर चॅप्टर किंवा थेरम किंवा ती कन्सेप्ट त्याच्याखाली दिलेलं आहे. अशा प्रकारचं ई-बुक लवकरच मार्केटमध्ये येत आहे आणि लवकरच तुमच्या हातात ते दिसेल. तर हे ई-बुक आहे आणि हे ई-बुक आपण पासवर्ड इन्क्रिप्टेड केलेलं आहे. तुम्हाला दाखवू इच्छितो. हे ई-बुक आहे आणि हे अशा प्रकारे पासवर्ड इन्क्रिप्टेड आहे. आपण पासवर्ड टाकला की ओपन होईल. धन्यवाद. आशा आहे आपण भरभरून आम्हाला सपोर्ट कराल
आणि आपण अशीच एक एक पायरी चढत जाऊ आणि आपलं ध्येय 100% गाठू. धन्यवाद.